तर मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आपण एक आहे तो US30चा ट्रेड जो प्लॅन केला त्याच्याविषयी आपण आज बोलणार आहे. तर बघा, US30चा हा गॅप अप गॅप डाऊनचा चार्ट आहे, तर तुम्हाला दिसतंय TVCचा चार्ट आहे. हो, TVCचा चार्ट ओपन झाल्यानंतर बघा मार्केटने एक बेरिश मुवमेंट केलेलं होतं. बेरिश मुवमेंट केल्यानंतर एक तुम्हाला प्रिव्हियस डेच्या स्विंगवरले जी लिक्विडिटी आहे ती बघा मी इथं मार्क केलेली आहे. तर बघा मार्केट डायरेक्ट ती लिक्विडिटी घ्यायला गेलेलं होतं असं वरती. मग आपण काय करतो मित्रांनो, अशा टायमाला बघा इथून लो पासून हायपर्यंत फिप टाकत असतो आणि तिथली जी सेकंड रिव्हर्स कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या खाली निघताना 50% एरियापर्यंत, म्हणजे हा जो 50%चा एरिया आहे तिथपर्यंत मार्केट जोपर्यंत येत आहे त्या तिथपर्यंत आपण हे करत असतो, सेल घेत असतो किंवा बाय घेत असतो. पण इथं विषय काय झाला बघा, मार्केट जे आहे ते बघा सेकंड कॅन्डल डायरेक्ट 50%च्या जवळ येऊन क्लोज झालेली होती. मग मी काय केलं, जरा स्वच्छ करतो मी, तुम्हाला कळेल. इथं बघा आपण एक 5 मिनिटाच्या कॅन्डलचा जो आहे तो रिजेक्शन झोन काढलेला, म्हणजे इथं एक FVG होता आणि इथून मार्केट रिजेक्ट होईल अशा हिशोबाने हा एक झोन मार्किंग केला. ह्याचं काही काम नाही. इथून मार्केटनं चांगला एक आपल्याला मुवमेंट दिलेली आहे, पण ती आता आपल्या सध्याला टेस्टिंग फेजमध्ये असल्यामुळे त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार नाही. बघा मार्केट जे आहे ते इथं डायरेक्ट 50%ला आलेलं होतं. मग इथून एक मार्केटनं तुम्ही बघू शकताय की एक बुलिश मुवमेंट दाखवलेली आहे. स्ट्रॉंग कॅन्डल तयार केली ती मार्केटनं. मग स्ट्रॉंग कॅन्डल तयार केल्यानंतर विषय काय झाला, आपल्या ह्याच्यावरती आपण बाईंग करू शकत होतो, फक्त एसएल मोठा होत होता. त्याच्यामुळे आपण काय केलं, नेहमीप्रमाणे ह्या कॅन्डलच्या 50%ला म्हणजे इथून अशी फिब लावली आणि ह्या कॅन्डलच्या 50%ला आपण इथून बाय केलेला होता. काय साधारण काहीतरी 54 बघू शकताय किती, 54 ते 56 पॉईंटचा आपला एसएल होता आणि टार्गेट जे आहे ते आपण 1:2चं ठेवलेलं होतं. बघा ट्रेड जो आहे तो आपला बऱ्यापैकी टार्गेटकडे गेलेला होता, परंतु काय झालेलं, आपला हा नवीन सेटअप किंवा आपला हा सेटअप जो आहे तो टेस्टिंगमध्ये होता. त्याच्यामुळं आपण काय केलं, 1:1 झाल्यानंतरच ब्रेक इव्हन केलेला होता आणि ब्रेक इव्हन केल्यानंतर मार्केटनं बघा सडनली आपला ब्रेक इव्हन हिट केलेला आहे आणि आपल्याला बाहेर काढलेला आहे. तर हे होतं आजच्या ट्रेडचं लॉजिक आणि मी जो ट्रेड घेतलेला त्याच्या पाठीमागचं जी माझी सायकोलॉजी होती ती आपण इथं थोडक्यात जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.